नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांनी खरंच अनेक भूमिका एकत्र जगल्या आहेत. म्हणजे पत्रकार, शिक्षक, लेखक आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा. हो. डॉक्टर बबन पंडितराव जोगदंड सध्या ते यशदा पुणे इथून बार्टी पुणे येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. बरोबर आहे. आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर आज आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे वेगवेगळे पैलू बघूया. त्यांचा तो थक्क करणारा शैक्षणिक प्रवास, मग पत्रकारितेतून प्रशासनाकडे ते कसे वळले आणि त्याचा सामाजिक कार्यावर काय परिणाम झाला. अगदी या सगळ्याचा आपण सखोल विचार करूया. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. डॉक्टर जोगदंड यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं तर खरं सांगायचं तर मी स्वतःच अचंबित झाले. म्हणजे किती पदव्या. हो, आकडाच मोठा आहे. 15 पदव्या आणि 10 प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा. काही ठिकाणी तर 25 अभ्यासक्रमांचा उल्लेख आहे. त्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सची प्रशंसा पण मिळाली आहे त्यांना. हो, पण आकड्यांपेक्षा त्यातली विविधता जास्त महत्वाची आहे मला वाटतं. तेच तर. म्हणजे बघा, BA केलं, मग परत राज्यशास्त्रात अतिरिक्त BA केलं, मग पत्रकारितेची पदवी BJ, आणि मग मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मध्ये मास्टर्स म्हणजे MMCJ. आणि तिथेच थांबले नाहीत ते. अजिबात नाही. पुढे सार्वजनिक प्रशासन, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, मराठी या सगळ्या विषयांमध्ये MA. हो, आणि चकित करणारी गोष्ट म्हणजे मानसशास्त्रात MSc सुद्धा. हे खरंच. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये एवढं शिक्षण घेण्यामागची काय प्रेरणा असेल. हीच तर खरी विलक्षण गोष्ट आहे. यातून त्यांची म्हणजे ज्ञानाच्या कक्षा सतत रुंदावत नेण्याची इच्छा दिसते. बरोबर. आणि या सगळ्याला जोड म्हणून 2 PhD आहेत त्यांच्याकडे. हो, ते महत्वाचं आहे. एक पत्रकारिता आणि जनसंपर्कमध्ये आणि दुसरी सार्वजनिक प्रशासनामध्ये. यातून काय होतं की अभ्यासाला खोली आणि रुंदी दोन्ही मिळतात. हे फक्त पदव्या जमवणं नाहीये. नाही. हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विषय समजून घेणं आहे. अगदी. आणि त्यांच्या शैक्षणिक यशातले काही टप्पे पण महत्वाचे आहेत. जसं की MMCJ परीक्षेत सर्वाधिक गुणांसाठीचा PG रांजणीकर पुरस्कार. अच्छा. BJ परीक्षेत ते गुणवत्ता यादीत होते. MA सार्वजनिक प्रशासनमध्ये डिस्टिंक्शन मिळवलं. पण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये. त्यांनी DTP, डिजिटल फिल्म मेकिंग, MSCIT, ग्रंथालय विज्ञान, मराठी टायपिंग, पुस्तक प्रकाशन प्रशिक्षण हे सगळं पण केलंय. बरोबर. म्हणजे काय म्हणतात त्याला, थिअरी आणि प्रॅक्टिस याची सांगड घातली आहे. आणि हा दृष्टिकोन एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी किंवा सामाजिक कार्यकर्त्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. खरंय. आणि याच भक्कम शैक्षणिक पायावर त्यांची व्यावसायिक कारकीर्द उभी राहिली. पत्रकारिता आणि प्रशासन ही 2 मुख्य क्षेत्र दिसतात. हो, पत्रकारितेचा जवळपास 10 वर्षांचा अनुभव आहे त्यांना. आणि नंतर यशदासारख्या संस्थेत माध्यम आणि प्रकाशनाचा 15 वर्षांचा अनुभव. या 2 वेगवेगळ्या क्षेत्रांच्या अनुभवाने नक्कीच त्यांच्या कामाला एक वेगळीच धार दिली असेल. नक्कीच. पत्रकारितेतला त्यांचा प्रवास बघितला तर नांदेडमध्ये दैनिक गावकारीत उपसंपादक होते. हो. गॅलेक्सी न्यूज चॅनलमध्ये न्यूज एडिटर. आणि आकाशवाणीवर निवेदक. आणि कंधारच्या उल्हास मेमोरियल ट्रस्टमध्ये PRO म्हणूनही काम केलंय. हो, म्हणजे अगदी ग्राउंड लेवलचा लोकांशी थेट संवाद साधण्याचा अनुभव आहे. आणि मग ह्याच अनुभवाचा पाया घेऊन ते प्रशासकीय वर्तुळात आले असं म्हणायला हरकत नाही. 2003-04 मध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात मीडिया रिलेटेड कामासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सुरुवात केली. अच्छा. आणि मग 2004 मध्ये ते पुण्याच्या यशोदा संस्थेत आले. सुरुवातीला सहाय्यक प्रकाशन अधिकारी आणि मग पुढे संशोधन अधिकारी झाले. हो, मे 2005 पासून संशोधन अधिकारी प्रकाशन. इथे कामाचं स्वरूप बदललं. आता ते डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, PR, मीडिया, सोशल इश्यूज यावर अधिकाऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करू लागले. संवाद कौशल्य, ग्रामीण विकास हे पण विषय होते त्यात. बरोबर. आणि इथे त्यांनी यशदा, यशमंथन, यशदा वार्ता, ग्रामयश वार्ता या नियतकालिकांचं संपादन पण केलं. म्हणजे पत्रकारितेतलं कौशल्य त्यांनी इथे प्रशिक्षणात आणि प्रकाशनात वापरलं. अधिकाऱ्यांना समाजाभिमुख करण्यासाठी याचा उपयोग झाला असेल. अगदी. आणि त्यांना सिंगापूरला वर्ल्ड बँकेच्या एका एक्सपोजर व्हिजिटची संधी मिळाली होती, अर्बन सेक्टर ट्रेनर्ससाठी. यावरून त्यांच्या कामाची दखल घेतली जात होती हे स्पष्ट आहे. हो. आणि आता अलीकडचा टप्पा म्हणजे त्यांची बार्टीमधली प्रतिनियुक्ती 19 ऑगस्टला झाली ती. बरोबर. सहाय्यक प्राध्यापक आणि विस्तार व सेवा विभागाचे प्रमुख म्हणून. ही खूप महत्वाची जबाबदारी आहे. का? म्हणजे त्यात काय काय येतं? यात